नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्ही अशी मिरची फ्राय कधी खाल्ली आहे का हो? जी चपातीबरोबर भाकरीवर तोंडी लावण्यासाठी इतकी भारी लागते ना, आणि भाकरीवर खायला तर खूपच भारी लागते. मस्त अशा मोठ्या मोठ्या मिरच्या घ्यायच्या आहेत. या आता सगळ्याच तिखट असतात अशा नाही, किंवा सगळ्याच बिना तिखटाच्या असतात अशाही नाही. मस्त तिखट वगैरे असतात, काही मध्यम असतात तिखट, त्याचा तिखटपणा. त्यासाठी काय केलेलं आहे, पहिले मिरच्या छान धुवून घेतलेल्या आहेत, धुवून पुसून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत. आता मिरच्या खूपच मोठ्या आहेत ना, त्याच्यामुळे 2 पार्टमध्ये कट केलेले आहेत. पहिले उभे 2 चीर द्यायचे, नंतर आडवे चीर द्यायचे. अशा पद्धतीचे असे आपण काप करून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर आता मस्त आहे ना तडका द्यायचा आहे. पहिले गॅस पेटून मस्त आपली कढई ठेवलेली आहे. भिड्याची कढईमध्ये मस्त बनवते मी ते. त्याच्यामुळे तेलही गरम झालेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे राई जिरा. छोटे छोटे चमचे आहेत, त्याच्यामुळे जास्त वाटते तुम्हाला, पण जास्त नाही आहेत. मस्त असं मी मोठा चमचा जो आपला पोह्याचा खायचा असतो ना, तो आपला 1-1 चमचा टाकला तरी बस होते. आणि मस्त आता त्याच्यानंतर छान तडतडलं ना की आपण मस्त अशा या मिरच्या टाकायच्या आहेत, ज्या कट करून घेतलेल्या आहेत, आणि परतवून घ्यायच्या आहेत. जेवताना तोंडी लावण्यासाठी एक गावच्या माणसांना तर अशा पद्धतीच्या खूपच आवडतात, कोकणामध्ये वगैरे किंवा बाकी इकडेही, ज्याला तिखटाचं प्रमाण आवडतो ना मिरच्या वगैरे खायला. त्याच्यामुळे अशा पद्धतीने बनवून ठेवलात ना तर मस्त फ्रीजमध्ये अगदी 10 ते 15 दिवस राहतात. अशा मिरच्या एकदा बनवून ठेवलात पाव किलो वगैरेच्या तर मस्त 10-15 दिवस आरामात खाता येतील अशा. आता मस्त याच्यावर झाकण ठेवायचे आहे, वाफ काढून घ्यायची एखादी. त्याच्यानंतर पुन्हा झाकण काढायचं, परतवायचं आहे. थोड्याशा शिजल्या गेल्या की त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे छोट्या चमच्यावरून. त्याच्यानंतर धना पावडर टाकलेली आहे, थोडीशी जिरा पावडर टाकलेली आहे, भाजलेल्या जिऱ्याची पूड. खूप छान स्वाद येतो याचा, त्यासाठी टाकायचं आहे. त्यानंतर मस्त असं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे, जेणेकरून ते आता इथे मस्त दाणेदार असं शेंगदाण्याचं कूट आहे. मस्त प्रत्येक ह्याच्यावर शेंगदाण्याचं थोडा क्रंचीनेस आला ना की खूप छान वाटतं. भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि छान आता एकजीव करूया आपण, जेणेकरून सगळे मसाले, शेंगदाण्याचं कूट प्रॉपर मिरचीला छान त्याची कोटिंग येते ना, मग खायला मजा वाटते ती अजून. मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे. प्रत्येक मिरचीचा एक जो आपला पार्ट आहे ना मिरचीचा, म्हणजे आपला एक जो स्लाईस आहे त्याला छान अशी दाण्याचं कूट लागेल ना, अशी कोटिंग घ्यायला पाहिजे, तेव्हाच ती मजा येते खायला. आता छान मिक्स करायचं, पुन्हा थोडीशी वाफ द्यायची, किंवा असंच झाकण काढून आता ठेवलात तरी चालेल, कारण का आधी आपण वाफ देऊन शिजवली होती ना. किंवा पाहिजे तर झाकण ठेवून पुन्हा वाफ काढायची एक. मस्त आता इथे बघा मिरच्याचा कलरही चेंज झालेला आहे, प्रॉपर आता आपले झालेले आहेत. तेव्हा इथे टाकायचं आहे मी इथे बघा अर्धा लिंबाचा रस टाकलेला आहे. तुम्ही अर्धा किंवा जास्त अजून पाहिजे, कारण की मिरचीवर असतं लिंबाचा रस किती टाकायचं. मिरच्या किती तिखट आहेत त्याच्यानुसार टाका. माझ्या ह्या मिरच्या आता जास्त तिखट निघाली नाही, कारण का सगळ्याच नव्हत्या तिखट. काही तिखट होत्या, काही मीडियम होत्या, त्याच्यामुळे मी फक्त अर्धा लिंबाचा रस टाकलेला आहे. आणि छान मिक्स करायचं आहे की झालं आपलं इथे मस्त मिरची तोंडी लावण्यासाठी तयार आहे. आता इथे मस्त मी चपातीबरोबर सर्व केलेली आहे छान अशा मिरच्या. तो इथे भाकरीबरोबर खायला तर अजून भारी वाटते, किंवा चपातीबरोबरही खाऊ शकता, असं नाही, पण खूप सुंदर लागते. तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी. आय होप आवडली असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.